1,500 रुपयांचे तिकीट्स काढून आम्ही धुरंधर मूवी पाहण्यासाठी निघालो, पण रस्त्यात आमची गाडी पंक्चर झाली आणि जाऊपर्यंत तर अर्धी मूवी पण संपून गेली। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे पुण्याचा विशाल। सकाळीच आपला काळा घोडा काढून फक्त एक पिक्चर पाहण्यासाठी मी पुण्याकडे निघालो होतो, पण रस्ता एवढा खराब होता की मी केलेली एक चूक माझाच पिक्चर बनवू शकत होती। ऑफरोडिंग करून काळा घोडा खूपच दमला होता, त्यामुळे श्रीगोंद्यात गेल्यावरती त्याची पोटपूजा करून घेतली आणि त्यानंतर मी थांबलो उरुळीमध्ये असलेल्या मित्राच्या शॉपवरती, कारण मला एक बेल्ट घ्यायचा होता। कंबर एवढी बारीक झाली की अक्षरशः बेल्टला पण होल मारून घ्यावे लागले। त्यानंतर त्याला बाय बाय करून मी पोहोचलो डायरेक्ट पुण्यात मित्राच्या फ्लॅट वरती। त्यानंतर लगेच फ्रेश होऊन आम्ही निघालो जेवण करायला, कारण बेकार भूक लागली होती। रस्त्यातला यांचा बोर्ड पाहूनच एवढी रडायला आली, जर व्याख्यानाला गेलो तर काय हालत होईल सांगायची गरज नाही। मसाला पापड पोटातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये गेला हे समजलंच नाही, त्यामुळे पनीर ऑर्डर केलं। आता हे एवढं गरम गरम आमच्या समोर आणून मांडलं खरं, पण याला खायचं कसं यासाठी YouTube पाहावं लागेल। त्यामुळे स्ट्रॉबेरी ज्यूस पिऊन आम्ही निघालो मित्राचा नवीन सेटअप पाहायला। तेथे अजून काम चालू होतं, त्यामुळे जास्त काही पाहता आलं नाही। त्यात मूवीचा टाइम पण झाला होता, त्यामुळे ट्रिपल सीट बसून ट्रॅफिकचे नियम तोडून आम्ही निघालो थिएटरकडे। जरी पुण्याच्या पोलिसांनी आमच्यावरती फाईन लावला नसला तरी देवाने मात्र गाडी पंक्चर करून मोठा फाईन लावला। 1-2 नाही तर तब्बल 3 ठिकाणी टायर पंक्चर होता। देवाला म्हटलं मालिक वो थोडीशी गलती हो गई, अगली बार कभी ट्रिपल सीट नाही जाएंगे। सिटी प्राइडला पोहोचायला एवढं लेट झालं होतं की अर्धी मूवी संपली असेल। खरं तर मी 22 वर्षांचा झालोय आणि थिएटरमध्ये पाहायला चाललेलो ही माझी पहिली मूवी आहे, ती पण अशी अर्धवट। या अंधारात कसं बसं आम्ही आमच्या सीटवरती जाऊन बसलो आणि सगळी माणसं बाहेर निघायला लागली। मित्रांना म्हटलं येतो सुरू होते ही खतम हो गई, नंतर समजलं की हा मधला ब्रेक आहे, त्यानंतर मूवी पुन्हा चालू होईल। तोपर्यंत आम्ही सुद्धा थोडं खायचं पियचं नियोजन लावलं आणि मूवीचा आनंद घेऊ लागलो। धुरंधर मूवी पाहून खरंच खूप छान वाटलं आणि मूवी संपल्यावरती बाकीच्या मित्रांना गोळा करून डायरेक्ट हॉटेलवरती गेलो, कारण कडाक्याच्या थंडीसोबत कडाक्याची भूक सुद्धा लागली होती। मग डायरेक्ट तडकत्या फडकत्या मटणावरती ताव मारला, त्यानंतर भूक पण गायब झाली आणि थंडी पण गायब झाली। आणि जर मला तुमच्या फीड मधून गायब होऊन द्यायचं नसेल तर आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या।